उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार। आज राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार। बेसार आणि डीजीसीए विरोधात आमदार रोहित पवार आक्रमक। आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवणार। काल मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले असता पोलिसांसोबत वाद। लव्ह जिहाद कायद्यासाठी सरकारच्या हालचाली। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 बैठका झाल्याची झी 24 तासला माहिती। मुंबईमधील बेलासेस उड्डाण पुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहित महापौरही उपस्थित राहणार। मुंबईमध्ये आजपासून मनसेकडून मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याचं आयोजन। 4 दिवस शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रम। नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाआधीच वादाची ठिणगी। विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थाचा पत्र काढत रोष। आयोजकांनी संत परंपरेचा अवमान केल्याचा आरोप। मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे 19,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। वीज कोसळून दोघांचा मृत्यू। नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ। महागाई भत्ता 55 वरून 58%। रश्मिका विजय आज विवाह बंधनामध्ये अडकणार। उदयपूरमधील शाही विवाह सोहळा। तेलुगू आणि कोडावा या संस्कृतीच्या रीतिरिवाजांनुसार लग्न पार पडते। अर्जुन तेंडुलकर लग्न बंधनात अडकणार। जामनगरमध्ये प्री वेडिंग सेलिब्रेशन। तेंडुलकर कुटुंबाचा आनंद। अंबानींचा सहभाग। 3 ते 5 मार्च पर्यंत मुंबईमध्ये लग्न सोहळा। चेन्नईमध्ये आज भारताचा झिम्बाब्वेशी सामना। T20 वर्ल्ड कपमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी करोवा मरोची स्थिती। संजू सॅमसन अक्षर पटेलचं कमबॅक होण्याची शक्यता।